तो प्लेयर होता तो रोहित शर्मा होता. म्हणजे मी त्याला प्रॅक्टिसला बघितलं होतं. तर त्या मॅचमध्ये त्यांनी एक जो शॉट मारला होता तो आजही माझ्या लक्षात आहे. जो तो काउस कॉर्नरला तो पूल मारतो ना, फ्रंट फुटला पूल मारतो, तसा त्याने तो शॉट मारला होता. टाटा एंडच्या वरून बाहेर गेला होता बॉल. तर मला त्यावेळेला वाटलं की हा अंडर 19चा पोरगा जे एवढा मारू शकतो आणि त्याच्याकडे जे स्पेशल टॅलेंट होतं, म्हटलं हा पोरगा समथिंग स्पेशलच आहे. अजिंक्य रहाणेचा मी एक जेव्हा कोच झालो अंडर त्यावेळेला, ते सगळ्या मुलांना बोलवलं होतं आणि एक गोल सेटिंग होता, एक टीम गोल सेटिंग आणि एक इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग. तर इंडिव्हिज्युअल गोल सेटिंगच्या वेळेला अजिंक्यला विचारलं, अजिंक्य तुझा गोल काय रे? तर तो म्हणाला 450. तर 450 रन म्हणाल्यानंतर मला जर आश्चर्य वाटलं की एवढं कमी का? तर तो म्हणाला सूर्यकुमार यादव जसा खेळायचा तर त्याच्यासाठी IPL नव्हतीच. म्हणजे तो रणजी ट्रॉफीला IPL सारखीच बॅटिंग करायचा. म्हणजे मी त्याला एक शब्द दिला होता, एक नाव दिलं होतं, फ्री बर्ड. सूर्यकुमार यादव हा फ्री बर्ड आहे, तर त्याला फ्री राहू द्या. भारतीय क्रिकेटमध्ये माहिती नाही मला, पण महाराष्ट्र राज्यात हा एक समज आहे की महाराष्ट्राचा क्रिकेटर हा महाराष्ट्राचा असतो म्हणून डावलला जातो. ऋतुराज गायकवाडचं तू उदाहरण घे, विषय काढला म्हणून सांगतोय. ऋतुराज गायकवाडला BCCIचे जे सिलेक्टर आहेत त्यांनी सगळ्या ठिकाणी कॅप्टन्सी दिली होती. दुलीप ट्रॉफी कॅप्टन, इराणी ट्रॉफी कॅप्टन, इंडिया A कॅप्टन, सगळीकडे तो होतोय. CSK कॅप्टन. एवढं दिल्यानंतर आपला परफॉर्मन्स पण दाखवायचा असतो ना. शेवटी परफॉर्मन्सवर तुम्ही सिलेक्ट होणार आहेत. महाराष्ट्रासाठी एक MPL हे केली, त्यांची MPL होते. त्या MPLमध्ये मी पाहिलं की अनेक मुलं म्हणजे ग्रामीण भागातून येतात. कोण कोकणातून येतोय, कोणी अजून कुठं रायगडमधून येतोय, अजून कुठून येतोय. तर त्यांना काहीतरी एक ना लाईफमध्ये एक स्वप्न दिसतंय की बाबा हा दरवाजा दिसतोय, तो दरवाजा मिळाला, तिकडे परफॉर्मन्स केला तर तो MPLमधून तो टीममध्ये येऊ शकतो, महाराष्ट्राच्या टीममध्ये. तिकडनं आला तर तो मुश्ताक अलीमध्ये येतो. मुश्ताक अलीला केला तर IPLचे टॅलेंट स्काउट बघतात. म्हणजे तो दरवाजा जो दिसतोय तर दरवाजा दिसतो तरी आहे. एक 2 कॅप्टन, जर बेस्ट कॅप्टन जर बघितले आयुष्यामध्ये, तो एक रवी शास्त्री आणि 2 अजित आगरकर. आणि नंतर मला अनेक वेळा असं रिग्रेट झालं, यार ह्या अजित आगरकरनी लवकर का सोडली. नमस्कार, स्पोर्ट्स कट्टाच्या आजच्या अजून एका विशेष भागात कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी अमोल कराडकर, द हिंदूमध्ये क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत आहे. आणि आज माझ्याबरोबर गप्पा मारायला कट्ट्यावर बसलेले आहेत, ज्यांचा आत्तापर्यंत क्रिकेटमधल्या ज्या 2 इनिंग्ज असतात ते 2 एपिसोड झालेले आहेत, पण त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलं होतं की ते वारंवार येत राहतील. तिसरा योग, आज हॅट्रिकचा योग जुळून आलेला आहे. सुलक्षण कुलकर्णी सर, तुमचं स्वागत आहे स्पोर्ट्स कट्ट्यावर पुन्हा एकदा. थँक्यू. तर सुलक्षण कुलकर्णी सरांनी मैदानावर जी कामगिरी केली आहे ती तुम्हाला पुन्हा एकदा उजळणी करून मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही. तुम्ही हा भाग संपला की आधीचे दोन्ही भाग परत जाऊन बघा, म्हणजे तुमचं तुम्हाला समजेल. त्यांनी 3 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेली आणि त्याच्यानंतर गेले 2 दशकं प्रदीर्घ अनुभव त्यांच्या दुसऱ्या अवतारात आहे क्रिकेटशी निगडीत, ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत. या 2 दशकांमध्ये त्यांनी अर्ध्या डझनहून जास्त संघांना प्रशिक्षक पदाची भूमिका स्वीकारली आहे आणि कार्यभार स्वीकारला आहे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा भारताच्या तो अत्यंत विशेष अनुभव होता की भारताच्या फिजिकली चॅलेंज्ड संघाचे प्रशिक्षकपदाची भूमिका त्यांनी वर्ल्ड कपसाठी सांभाळली. त्याचबरोबर नेपाळचे ते प्रशिक्षक होते आणि आत्ता आपण गप्पा मारतोय तेव्हा ते ओमानच्या संघाचे डेप्युटी हेड कोच म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे. एशिया कपमध्ये तुम्ही त्यांना वारंवार बघितलं असेल. सुलक्षण सर, ह्या ज्या 3 वेगळ्या भूमिका आहेत, प्रशिक्षक पदाचे टप्पे, तर मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे, एका प्रशिक्षकाच्या पर्स्पेक्टिव्हनी बेसिक कोचिंग, ओके, एज ग्रुपमध्ये एखाद्या इंटरस्टेट टुर्नामेंटसाठी स्टेट टीमला करणारं कोचिंग, सिनियर संघाला कोचिंग करणं आणि असोसिएट कंट्रीज जे डेव्हलपिंग वर्ल्डमधले क्रिकेटच्या बाबतीत डेव्हलपिंग नेशन्स आहेत, या 4 भूमिकांमध्ये प्रशिक्षकाची भूमिका कशी बदलते? मला वाटतं सर्वप्रथम अमोल, तू इथे मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. मी इथे वारंवार यायचं कारण मी बघत असतो
तुझे कार्यक्रम सगळं बघत असतो आणि आपले बरेच मित्र ह्या याच्यावर स्पोर्ट्स कट्ट्यावर येत असतात. मी त्यांच्याबरोबर खेळलो पण आहे, अनेक कोचेस पण होते, खास मित्र आहेत आणि म्हणून मी कार्यक्रम पण बघतो आणि तो कार्यक्रम खूप चांगला होत असतो म्हणून मी बघतो. तर तुझा जो प्रश्न आहे की कोचेसचं कसं काय होतं 4 स्टेजेसमध्ये, मला वाटतं जसं आपण क्रिकेट सुरुवातीला खेळताना आपण जे तसे 4 टप्पे असतात, जो यंग असतो मग मध्ये येतो मग एंड होतो, असं तसे हे कोचेसचं पण हे आहे की सुरुवात आपण कशी करतो. तर सुरुवात आपण थोडीशी लहानपणापासून हे करतो, ग्रासरूट लेवलला कोचिंग करतो, मग ज्युनियर क्रिकेट करतो, मग सिनियर क्रिकेट येतं, मग जसं असं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो, तुमचा परफॉर्मन्स जसा होतो तसं त्याप्रमाणे तुम्ही पुढे पुढे जाता. कदाचित माझं पण असंच झालं ॲज अ कोच म्हणून. वयाच्या 36व्या वर्षी मला मुंबई अंडर-19 मिळाली. अंडर-19ला चांगला परफॉर्मन्स झाला, पहिल्याच वर्षी चॅम्पियन झालो. लगेच 2-3 वर्ष मी ते अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा, सुरुवातीला रोहित शर्माचं हे होतं, मग अजिंक्य रहाणे त्या बॅचमध्ये होते. मुंबई चॅम्पियन झाल्यानंतर 3 वेळा चॅम्पियन झाले. मग पुढे जाऊन रणजी ट्रॉफी मिळाली. हे करता करता असे टप्प्याटप्प्याने पुढे होत गेलो. त्यामुळे तुम्ही पण शिकत असता, तुम्हाला तो एक्सपिरियन्स पण मिळत असतो. एक गोष्ट अशी आहे की मी नेहमी म्हणतो की कॅप्टन्सी इज अ हॅबिट, तशीच कोचिंग इज अ हॅबिट. सो कोचिंग तुम्ही घरी बसून तुम्ही किती शिकलात, तुम्ही किती पुस्तकं वाचलीत आणि किती लेवलवाले कोच आहेत त्याच्यावरनं तुमची लेवल ठरत नसते. तुमची लेवल ही ग्राउंडवर असताना तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची तुम्हाला संधी मिळते. अनेक गोष्टी होत असतात. बेसिक तर पाहिजेच, बेसिक नॉलेज पाहिजे, ते पुस्तक तर पाहिजे, थिअरी पाहिजे, पण थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल जास्त पाहिजे. तर प्रॅक्टिकल कुठे मिळणार, तुम्ही ग्राउंडवर आल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे मी समजतो की कोचिंग इज अ हॅबिट. आणि जसं कराल कुठल्याही स्टेजला करा तुम्ही मी इंटरस्कूलला पण केलं कोचिंग, म्हणजे रणजी ट्रॉफीचा कोच असतानासुद्धा मी इंटरस्कूल पण करतो आहे. त्यामुळे मला इथे जर समजा सचिन तेंडुलकर आणि ही समजा मंडळी जर असेल तर त्याच वेळेला एक 12-13 वर्षाचा शाळेचा मुलगा ह्याला पण मी बघतो आणि दोघांमध्ये करताना एक असतो की ह्याला पण कोचिंगच करायची, या मुलांना पण. त्यामुळे कोचिंग इज अ हॅबिट हे मी समजतो आणि त्यातून तुम्ही काय काय शिकत जाता तो अनुभवातून तुम्ही पुढे होत जा. पण मग हे जे 2 उदाहरणं तुम्ही दिलीस, एकाच वेळेस एक शाळेच्या संघाबरोबर शेवटी सामना दोन्ही संघांना जिंकायचा असतो, ते तर बदलत नाही. पण मग तो अप्रोच किती बदलतो की एका संघाला तुम्ही जास्त मॅनेजर म्हणून काम करता, स्किल्सच्या बाबतीत समोरून खेळाडू आल्याशिवाय तुम्ही फार पुढे जात नाही, आणि दुसरीकडे शेवटी सामना जिंकणं न जिंकणं हे सेकंडरी आहे, पण तुझं स्किल अपलिफ्ट होत राहिलं पाहिजे. याचा मेळ साधणं हे कसं काय जमतं? कारण अमोल मला वाटतं की तुम्ही शाळेला जेव्हा लहान मुलांना कोचिंग करता किंवा एज ग्रुपमध्ये जेव्हा कोचिंग करता, एज ग्रुपमध्ये त्या मुलांच्या माइंडसेटपेक्षा तुमचा माइंडसेट असला पाहिजे की तुम्ही कोणाला कोचिंग करताय आणि आपला उद्देश काय. एक स्टेट टीमला करताना समजा अंडर-19ला पण करताना आता काय होतं आहे की मुंबई आणि अंडर-19 मुंबईला रिझल्टच हवा असतो, कारण ती सवय लागलेली आहे आणि ती चटक लागलेली आहे. पण बऱ्याच ठिकाणी जसं मी विदर्भा टीमला पण केलं होतं. 2 टीम आहेत, एक डेव्हलपिंग टीम आणि एक डेव्हलप टीम. डेव्हलपिंग टीमला त्यांची एवढी अपेक्षा नसते, तर त्यांना थोडं तुम्हाला ग्रूम करायचं असतं, त्यांना घडवायचं असतं, तिथे तुम्हाला वेळ मिळतो. डेव्हलप टीमला तुम्हाला वेळ नसतो, तिथे तुम्हाला रिझल्टच बघायचा असतो, त्यांना चॅम्पियनशिप हवी असते. त्यामुळे ह्या लोकांना घडवताना एवढं होत नाही. लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना अजून तुम्हाला वेळ मिळतो, तिचं रिझल्ट बघितला जात नाही. आणि तुम्ही सिनियर टीमला जर बघितलं, रणजी ट्रॉफी टीमला बघितलं, ते ऑलरेडी प्रूव्हन प्लेयर आहेत. तिथे सगळं तुमचं टेक्निक सगळं झालेलं असतं. तिथे तुम्हाला मॅनेजमेंट आणि तुम्हाला टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टींवर तुम्हाला करावं लागतं. उदाहरण सांगा आता आम्हाला या दोन्ही केसेसचं. उदाहरण सांगायचं झाल्यास तुला मुंबई टीम आणि मी विदर्भा टीमचं एक उदाहरण देईन, रणजी ट्रॉफी टीमचंच उदाहरण देईन. रणजी ट्रॉफी टीमला डेव्हलप टीम मुंबईत जरी डेव्हलप टीम होती, मी ज्या वेळेला कोच होतो त्यावेळेला बरेच प्लेयर घेतले, बघितले, सिलेक्ट पण केले की हे फ्युचर प्लेयर होऊ शकतात. म्हणजे एका साईडला प्लेयर पण संघ बांधणी पण केली, दुसऱ्या साईडने जे प्लेयर होते ते तेव्हाही होते ते आजही आहेत. म्हणजे आजही तुला मागच्या वर्षीचा किस्सा जर बघितलात तर BKCला जम्मू काश्मीरच्या विरुद्ध 7 इंटरनॅशनल प्लेयर खेळले होते, इन्क्लुडिंग रोहित शर्मा वगैरे. तेव्हासुद्धा ते तसे प्लेयर असतात, पण त्यांच्यावर तुम्ही डिपेंड नाही राहू शकत. तुम्हाला ते मिळाले तर तुम्हाला बोनस, मायनस ते तुम्हाला जे बाकीचे प्लेयर असतात त्यांना घेऊन तुम्हाला जिंकायचं असतं. तर त्याच्यासाठी एक संघ बांधणी करावी लागते. तर ही करत असताना संघ बांधणी पण करायची आणि दुसऱ्या साईडला जिंकायचं पण. तर हे करण्यात जो आनंद मिळाला, जो घडवण्यामध्ये जो आनंद मिळतो,
आणि त्याच्यामधून चॅम्पियनशिप, तो हा डबल बोनस असतो, म्हणजे घडवणं पण आणि जिंकणं पण. कारण मला जास्त आनंद आहे की प्लेयर घडवण्यामध्ये, आणि ते प्लेयर किती वर्ष खेळतात, पुढे 10 वर्ष सर्व्हिस देऊ शकतात का त्या स्टेटला, किंवा ते इंडिया खेळू शकतात का. मी नेहमी ह्या अँगलने बघत असतो. कारण एक उदाहरण म्हणून सांगतो तुला, त्यावेळचे खेळलेले प्लेयर बहुतेक जण 10-10, 15-15 वर्ष खेळले, किंवा ते पुढे जाऊन इंडिया खेळले, असे प्लेयर होते. तसंच डेव्हलपिंग टीमला, विदर्भा टीमला जर बघितलं तर विदर्भा टीम त्यांनाही माहीत होतं आणि आपल्यालाही माहीत होतं की लगेच रणजी ट्रॉफी जिंकणार नाही आहे, कारण त्यांचा माइंडसेट चेंज करायचा होता. पण तो माइंडसेट चेंज करून भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ते चांगले करू शकतील हा विश्वास होता. आणि तू जर बघशील तर पुढच्या एक 2009 ते 12 मी होतो तिकडे, 2011पर्यंत. पुढे नंतर बघा त्यांचे परफॉर्मन्स बघा, मागच्या 7-8 वर्षात विदर्भा कुठे आहे. तर हा फरक आहे. बरोबर. आपण तुमच्या मुंबईच्या स्टेंटकडे येऊ, पण त्याहून थोडंसं मागे जाताना की म्हणजे तुमच्या वेळेस प्लेयर तुम्ही वेळेत निवृत्ती घेतली किंवा रादर प्रीमच्युअरली निवृत्ती घेतली. येस, इंडियन ऑइलची नोकरी होती, तोपर्यंत इंडियन ऑइल झालं होतं ना RCF-मधून. हां, सो ती नोकरी होतीच, पण कोचिंगच करायचं हा विचार करून तुम्ही खेळणं थांबवलं का खेळल्यानंतर आता नोकरी करायच्या ऐवजी कोचिंग करू म्हणून कोचिंग करायचं ठरवलं? अमोल, मी तुला सांगतो, एक गोष्ट घडली की ती गोष्ट असं कधी कधी सिग्नल मिळतो की अरे आपल्याला आता निवृत्ती घ्यावी लागणार की काय. एक 98मध्ये मी त्यावेळेला मुंबईला खेळत होतो रणजी ट्रॉफी, रादर आम्ही त्यावर्षी चॅम्पियन पण झालो. तर एक सेमिनारला बलविंदर सिंग संधूने एक कोचिंगचा सेमिनार ठेवला होता. त्या सेमिनारला मला पण त्याने गेस्ट म्हणून बोलवलं होतं, आणि ते बोलवल्यानंतर त्या 3 दिवसाच्या सेमिनारमध्ये मला एक सर्टिफिकेट मिळालं की बेस्ट कोचचं सर्टिफिकेट मिळालं. आणि तिथे मला MCAनी ऑफर केली की समर कॅम्प असायचा, आपला जो समर कॅम्प असतो दरवर्षी, तो ठाण्याला समर कॅम्प, अंडर-16चा समर कॅम्पला मला त्याने ऑफर केली की तू करशील का, कारण आमचा काही त्यांचा कोच काहीतरी लास्ट मोमेंटला आला नाही. तर मी म्हटलं चांगली अपॉर्च्युनिटी आहे, चल म्हटलं आपण करूया, करून तर बघूया. आणि त्यावेळेला मी खेळत असतानासुद्धा अंडर-16ची ती 1.5 महिन्याचा कॅम्प होता, आणि तो केला. तर मी तो कॅम्प खूप एन्जॉय केला, 1.5 महिन्याचा कोचिंगचा. आणि त्यावेळेला असं कुठेतरी वाटलं की यार मला कॉन्फिडन्स होता की करायचा, पण तो कॅम्प केल्यानंतर मला जास्त आनंद वाटला की यार मस्त आहे, म्हणजे खूप चांगलं आहे आणि आपण करू शकतो. आणि मग तिथून ती सुरुवात झाली. त्याच्या पुढच्याच वर्षी मी रिटायर झालो, 99ला मी रिटायर झालो मुंबईकडनं. तर झाल्यानंतर ज्या वेळेला घ्यायची वेळ आली त्यावेळेला मी ऑलरेडी मेंटली प्रिपेअर्ड होतो की मला माझं ते ध्येय होतं की करायचं आहे की बा हेच करायचं आहे. पण ते करताना मला म्हणजे पूर्ण वेळ द्यावा लागणार होता, कारण हा जॉब फुल टाईम आहे, हा म्हणजे पार्ट टाईम जॉब नाही आहे. थोडा वेळ ऑफिसला जा, मग थोडा वेळ करा, असं नव्हतं. म्हणजे तुम्हाला फुल टाईम केलं तर तुम्ही ते जस्टिस देऊ शकता. म्हणून मी विचार केला की येस, याच्यानंतर हा आहे, आणि जे मला शक्य आहे, जे माझं बेस्ट म्हणजे मला माहिती आहे, ज्या याच्यात फील्डमधला मी चांगलं करू शकतो त्याच्यावर आपण भर देऊया. म्हणजे जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन नको. म्हणून ज्या फील्डमध्ये मला म्हटलं ना की कॅप्टन्सी, लीडरशिप, स्ट्रॅटेजी, टॅक्टिक्स, प्लॅनिंग, विकेट किपिंग, बॅटिंग, हे सगळे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स होते. तर ह्या स्ट्रॉंग पॉईंटवर जरी खेळलो तर आपण चांगलं करू शकतो. आणि तुला मेन जो आपण मॅच खेळतो 19 आणि नंतर रणजी ट्रॉफीला वगैरे, तिथे सगळं टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी आणि गेम प्लॅन हा खूप महत्त्वाचा असतो. तर मला वाटतं की मला कॉन्फिडन्स होता की ह्या गोष्टीवर आपण पुढे जाऊ शकतो. राईट. आणि मग 19 जे तुम्ही त्याच्या 2 पिढ्या विशेषतः, म्हणजे आपण 19 मी 2 पिढ्या अशाने म्हणतोय की दर 2 वर्षानंतर अंडर-19च्या बॅचचं पेव तोपर्यंत फुटायला बरोबर आहे, बरोबर. जोपर्यंत तुम्ही 19ची बॅच घेतली. करेक्ट. की रोहितची एक बॅच आणि मग नंतर अजिंक्यची पुढची बॅच आली. राईट. सो त्या वेळेच्यात तेव्हा एखादा खेळाडू हेरताना काय बघितलं जातं, आणि मग त्या बाबतीत तुमच्या हाताखाली जी ही मुलं तेव्हा अंडर-19ला होती तेव्हा त्यांचा एखादा किस्सा की जो असा तेव्हा लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे बुवा हे प्रकरण? खरं. हा चांगला प्रश्न विचारला तू. मला आठवत आहे मी तुझ्याच याच्यामध्ये स्पोर्ट्स कट्ट्यामध्ये एकदा ऐकलं होतं तुझं, आता काही दिवसापूर्वी. आणि त्याच्यामध्ये मुंबईचे आता जे चेअरमन आहेत, रणजी ट्रॉफीचे चेअरमन आहेत, त्यांनी सांगितलं होतं की असं असं होतं, आणि सुलू सारखा रडत होता म्हणून की त्याचा परफॉर्मन्स होत नाही आहे, त्याचा परफॉर्मन्स होत नाही आहे. तर मला पहिली गोष्ट मला ना क्लिअर करावीशी वाटते की
मी कोच असताना ते चेअरमन त्यावेळेला नव्हते. ते चेअरमन त्यावेळेला नव्हतेच, त्यावेळेला वेगळे होते. त्यामुळे कदाचित त्यांचा कुठेतरी गैरसमज झाला असावा, होऊ शकतं. म्हणजे बरीच वर्ष झाली, त्याला एक 20 वर्ष झाली आहे, त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे कदाचित गैरसमज झाला असावा. कारण आम्ही काम केलं आहे, एकत्र काम केलं आहे, पुढे होऊन आम्ही होते ते सिलेक्टर, मी कोच म्हणून होतो. कदाचित त्यांना त्या नावाबद्दल कदाचित असेल, पण मी कोच असताना ते नव्हते आणि त्यावेळेला वेगळी कमिटी होती. पण तो प्लेयर होता, तो रोहित शर्मा होता. तो रोहित शर्माबद्दल होतं, पण हे चेअरमन नव्हते. तर रोहित शर्मा मला नेहमी असं वाटायचं की यार, म्हणजे मी त्याला प्रॅक्टिसला बघितलं होतं आणि प्रॅक्टिसला 2-3 प्रॅक्टिसचे नॉक बघितल्यानंतर आणि आम्ही एक मॅच खेळलो, एक प्रॅक्टिस मॅच खेळलो वानखेडेला. तर त्या मॅचमध्ये त्यांनी एक जो शॉट मारला होता तो आजही माझ्या लक्षात आहे. त्यांनी तो एक शॉर्ट आर्म असं जॅब जसं म्हणतो आपण, जो तो काउस कॉर्नरला तो पूल मारतो ना, फ्रंट फुटला पूल मारतो, तसा त्यांनी तो शॉट मारला होता. टाटा एंडच्या वरून बाहेर गेला होता बॉल. तर मला त्यावेळेला वाटलं की हा अंडर-19चा पोरगा जे एवढा मारू शकतो आणि त्याच्याकडे जे स्पेशल टॅलेंट होतं, म्हटलं हा पोरगा समथिंग स्पेशलच आहे. पण त्या टुर्नामेंटला त्याचा परफॉर्मन्स काही झाला नव्हता. मला वाटतं 9 मॅचमध्ये त्याचे काहीतरी 85 रन्स काहीतरी झाले होते, त्याच्यात एक 65 रन्स होते सेमीफायनलला. हे सगळं बघितल्यानंतर त्यावेळचे जे चेअरमन होते प्रवीण आंबरे, नॅशनल ज्युनियर कमिटीचे चेअरमन होते. बरोबर. आणि तेव्हा त्यांनी, आम्ही जिंकलो पण होतो, आम्ही चॅम्पियन झालो होतो विनू मनकर ट्रॉफी 1 डे. तर तेव्हा त्यांनी विचारलं होतं की कोण वाटतंय या टीममधनं, कोण वाटतंय की इंडियाच्या फ्युचरसाठी तुला कोण वाटतंय. तर मी म्हटलं प्लेयर तर आहेत, जिंकले तर ऑब्व्हियसली ते 3-4 प्लेयर तर होणारच, पण मला एक प्लेअरबद्दल त्याला करायचं होतं की यार त्याचा परफॉर्मन्स झालेला नाही आहे, पण हा प्लेअर आहे की हा सर्वात वरती जाईल आणि समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल टॅलेंट. तर तो आहे रोहित शर्मा. तर रोहित शर्मा, आता तू बघ काय करायचं आहे ते, पण टॅलेंट एका साईडला आणि परफॉर्मन्स एका साईडला. पण त्याचं कौतुक आहे, प्रवीण आंबरेचं कौतुक करावं लागेल की त्यांनी तेच हेरलं आणि त्याला सिलेक्ट केलं वर्ल्ड कपसाठी. अँड देन रेस्ट इज हिस्ट्री. सो हे एक टॅलेंट शोधणं. त्यानंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अजिंक्य रहाणे कॅप्टन होता अंडर-19ला. अजिंक्य रहाणेचा मी एक जेव्हा कोच झालो त्यावेळेला, ते सगळ्या मुलांना बोलवलं होतं आणि एक गोल सेटिंग होता, एक टीम गोल सेटिंग आणि एक इंडिव्हिज्युअल गोल सेटिंग. तर इंडिव्हिज्युअल गोल सेटिंगच्या वेळेला अजिंक्यला विचारलं, अजिंक्य तुझा गोल काय रे? तर तो म्हणाला 450. तर 450 रन म्हणाल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटलं की एवढं कमी का? तर तो म्हणाला सर मी मागच्या वर्षी 315 काहीतरी असे केले होते, तर त्यावरनं मी हे केलं की 450 यावर्षी. तर मी म्हटलं 450चा शेवटचा बॅट्समन मागच्या वर्षीचा जो इंडिया अंडर-19 खेळला, तो शेवटचा बॅट्समन म्हणजे 6 नंबरचा, त्याचे 475 होते. तर तू तो टॉप ऑर्डर बॅट्समन आहेस, ओपनिंग बॅट्समन आहेस, तर 450 कमी नाही का? तर तो बोलला नाही. तर मी म्हटलं तू लिही 650 लिही. तर 650 लिही आणि तू 650 करतोयस, केल्यानंतर आपण अजून एक टार्गेट तिकडे सेट करू. तो आता तो 650 लिही. तर त्यांनी केलं. त्यांनी 850 रन केले, इंडियाचा व्हाईस कॅप्टन झाला. आणि मला अजूनही आठवतं आहे, मला त्यावेळेला मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या सिलेक्टरनी, चेअरमन, कोच आणि कॅप्टन या तिघांनी हे केला होता. मिलिंद रेगे, प्रवीण आंबरे आणि अमोल मुजुमदार. ही 2006-07ची काहीतरी गोष्ट होती. वनडेमध्ये आला तो तेव्हा. हां, नाही 2006-07ची गोष्ट होती. त्यावेळी फोन केला मला त्यांनी आणि त्यांनी विचारलं की धवल कुलकर्णी आणि अजिंक्य रहाणेबद्दल काय वाटतंय तुला? तर मी तेव्हा त्यांना बोललो होतो की धवल इज रेडी टू प्ले टुमॉरो आणि ही विल टेक 5 विकेट्स. एवढा चांगला तयार आहे तो. वेअरएज अजिंक्यला अजून एक 6 महिने थांबावं लागेल, थोडा वेळ थांबावं लागेल. ही गोष्ट साधारण नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या आसपास असेल. तर मला कुठेतरी असं वाटत होतं की त्यांनी परफॉर्मन्स केला आहे अंडर-19ला, पण ते अंडर-19 आहे आणि रणजी ट्रॉफी इज अ डिफरंट बॉल गेम. तर एक कुठेतरी मला ना ते टाईमशील्डची ए डिव्हिजनची एक मॅच बघायची होती जिथे सगळे मोठे लोक खेळतात. आणि मग ती आली आणि त्यांना सांगितलं थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल, थोडा वेळ थांबा आणि मग बघा म्हणून. ती सेमीफायनल आली टाईमशील्डची, ज्या मॅचमध्ये त्याने 287 केला. जेव्हा 287 केला त्या सगळे 11 टाईमशील्ड म्हणजे मुंबईमध्ये 11च्या 11 टॉप प्लेयर खेळतात. त्याने 287 केला आणि त्यानंतर त्यांनी वन डेला T20ला त्याने डेब्यू केला आणि तो सीझन संपला. त्याच्या नेक्स्ट सीझनला त्यांनी चालू केलं रणजी ट्रॉफी. सो हे काही किस्से आहेत की असं वाटतं की कोण प्लेयर आहेत, राईट प्लेयर आयडेंटिफाय करणं, ते केल्यानंतर ते लांब खेळणं. म्हणजे रोहित शर्मा आज 20-21 वर्ष खेळला आहे
इंटरनॅशनल क्रिकेट आणि अजिंक्य रहाणे पण तितकाच खेळला आहे. 85 टेस्ट खेळला आणि सक्सेसफुल कॅप्टन. धवल कुलकर्णी 15-16 वर्ष इंटरनॅशनल प्लस ब्रिलियंट परफॉर्मन्स दिला. असे काही प्लेयर्स आहेत की प्लेयर आयडेंटिफाय करणं आणि ते खेळतील का हे बघणं. बरोबर. मला 2-3 याच्यातनं स्टँड्स पिकअप करायचे आहेत, पण ते वेगळे वेगळे आहेत. आत्ता आपण टाईमशील्डचा उल्लेख झाला, सो त्या याच्यात प्रशिक्षक म्हणून टाईमशील्ड हा एकीकडे अंडर 19 करत असताना रणजी ट्रॉफीवर लक्ष आणि मग पुढचे जे कोचेसचे तुमचे टार्गेट रिसेट होतं, त्या दृष्टीने टाईमशील्ड हा तेव्हा कोचेसना सुद्धा तो मधला टप्पा होता का, जसा तुमच्या खेळाडू म्हणून कारकिर्दीत टाईमशील्ड हे बी ऑल अँड एंड ऑल होतं. म्हणजे टाईमशील्डमध्ये केलं जे तुमच्याकडून आणि बाकी सगळ्या महारथींकडून आम्ही वारंवार ऐकतो की टाईमशील्डमध्ये केलं म्हणजे झालं, फर्स्ट क्लास डेब्यू ऑल बट अश्युअर्ड, की जे तुम्ही कोचेस झाले 2000च्या दशकाच्या 2000च्या दशक संपेपर्यंत टाईमशील्डचं महत्त्व तेवढंच अबाधित होतं. पण मग कोचेसच्या दृष्टीने ते कसं होतं आणि त्या दृष्टीने तुम्ही जी एक इंडियन ऑइलची नवीन फळी तयार केली की त्याच्यात रोहित होता, अजिंक्य होता, चेतेश्वर पुजारा होता, ही सगळे खेळाडू विविध भूमिकांमध्ये विविध राज्यांना कामी आले, फक्त भारतालाच नाही. बरोबर. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. तुझा जो प्रश्न आहे की प्लेयरबद्दल टाईमशील्डमधून प्लेयर निर्माण होतात, मुंबईला आणि इतर राज्यांना खूप फायदा झाला त्या कॉम्पिटिशनच्यामुळे, कारण इतकी स्टिफ कॉम्पिटिशन होती. त्या टाईमशील्डचा दर्जाच एवढा मोठा होता की कधी कधी रणजी ट्रॉफीपेक्षा मोठा दर्जा टाईमशील्डचा होता. बरोबर म्हणतोयस तू, 2000पर्यंतच्या आसपासमध्ये. तर त्यामुळे प्लेयरसाठी खूप होतंच. पण कोचेसचं जर म्हणशील तर मला वाटतं नाही आहे, कोचेसचं तेवढं नव्हतं. कारण कोचेस टाईम्सच्या ह्याच्यावरून कोच अपॉइंट करतील मुंबई असं क्वचित व्हायचं, खूपच क्वचित व्हायचं. मला थोडासा ॲडव्हान्टेज मिळाला तो ॲज अ इंडियन ऑइलचा, कारण त्यावेळेला इंडियन ऑइल कोच झाल्यानंतर आम्ही एक नवीन टीम तयार केली आणि जवळजवळ 22 यंगस्टर्स आम्ही रिक्रूट केले. त्याच्यात हे अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, आदित्य तरे हे सगळे प्लेयर त्याच्यात घेतले. ऑल इंडियाचे आम्ही घेत होतो. त्यामुळे ते प्लेयर घेऊन टाईमशील्ड खेळलोच, पण आम्ही ऑल इंडिया पण खेळायचो. आणि पूर्वी आम्ही बुचीबाबू, मोइनुद्दौला, KSCA, JP अत्रे ह्या ऑल इंडिया टुर्नामेंट पण खेळायचो. आणि पूर्वी कॉर्पोरेटला भरपूर क्रिकेट होतं, म्हणून कॉर्पोरेट पण खुश असायची की टीम प्लेयर्सला रिक्रूट करताना ते हॅपी असायचे की त्यांना पण काहीतरी मायलेज मिळतं आहे. आज अनफॉर्च्युनेटली कॉर्पोरेट होतच नाही आहे. कॉर्पोरेट क्रिकेट ना के बरोबर झालं आहे, खास करून A डिव्हिजन. त्यामुळे प्लेयरचं रिक्रुटमेंट पण बंद झालं आहे. पण कॉर्पोरेटमधून टाईमशील्डमधून कोच तयार होणं हे जरा मुश्किल आहे. ओके. दुसरा मुद्दा तुम्ही उल्लेख केला प्रवीण आमरेंचा. प्रवीण आमरेंचं एक फार फेमस वाक्य आहे आपल्या क्रिकेट फ्रेटर्निटीमध्ये, स्पोर्ट्स कट्टावर त्यांनी ते बोलूनही दाखवलं आहे की मुंबई क्रिकेटच्या बाबतीत कसं असतं की एकतर जर तुम्ही रणजी ट्रॉफी जिंकला नाहीत, फायनललाही नाही पोचलात, तर एकतर कर्णधार बदलतो किंवा प्रशिक्षक बदलतो किंवा दोघंही बदलतात. आणि दुसरं त्यांचं फेमस वाक्य आहे की संघ जिंकला की श्रेय कर्णधाराला मिळतं, संघ हारला की खापर कोचच्या माथ्यावर फुटतं. राईट. या दोन्ही गोष्टी त्यांच्या बाबतीत काही अंशाने झाल्यानंतर म्हणजे 5 वर्ष सलग मुंबईचा कोच असणं हे मी माझ्या लहानपणापासून तरी प्रवीण आमरे सोडून कोणी बघितलेलं नाही आहे. त्यांच्यानंतर ती तुमच्या खांद्यावरती धुरा आली 2010-11 सीझनला. 11, 12, 13 आणि 13-14 3 सीझन्स तुमचे झाले. सो तेव्हा नक्की काय होतं, कारण तेव्हा ते मुंबई क्रिकेटचं ते वलय तेव्हा अबाधित होतं की 5 पैकी 3 रणजी ट्रॉफी जिंकतच होती मुंबई त्याच्या आधीच्या 25 वर्षात. 93-94 नंतर जी मालिका परत सुरू झाली ती खंडित झालीच नाही. तर तेव्हाच मुंबईचा कोच म्हणून कार्यभार स्वीकारतानाचा ते कोणाशी झालेली चर्चा किंवा तेव्हाचं तुमचं काय होतं ते थोडंसं सांगा. काय माहिती आहे, मुंबईला खेळाडू म्हणून खेळताना कॅप्टन तर वेगळंच आहे, पण खेळाडू म्हणून खेळताना सुद्धा, कोच म्हणून सुद्धा, खेळाडू म्हणून मी तुला एक किस्सा सांगतो की दिलीप वेंगसरकरचं एक हे आहे, कॉमेंट्स असायचे की मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये येतोय म्हणजेच तू ग्रॅज्युएट आहेस, आम्हाला तुला शिकवायचं नाही आहे. तिथे नो सिम्पती आहे कोणाला. म्हणजे आता शिकवणं हे मुंबई ड्रेसिंग रूमचं नव्हतं, हे ॲटलिस्ट पूर्वी तरी नव्हतंच. आता थोडंसं काळ बदलला आहे. पण कोच म्हणून म्हणशील
तर येस, प्रवीण आंबरेचं जी टर्म राहिली 5 वर्ष, मला वाटत नाही कोणी 5 वर्ष केली असेल, मला तरी लक्षात नाही आहे. सर्वात जास्त प्रवीण आंबरेनेच केली आहे. त्याचं कारण पण होतं, प्रवीण आंबरेंनी हॅट्रिक दिली आहे कोच म्हणून. सो त्यांचा परफॉर्मन्स खूपच वाखाणण्यासारखा आहे, खूपच चांगला परफॉर्मन्स आहे आणि खूप चांगला रिझल्ट त्यांनी दिला. त्याच्यानंतर जो करत असतो ना, तेव्हा आधीच तुम्हाला मनाची खूणगाठ बांधावी लागते की ह्या टीमला मला जिंकूनच द्यायचं आहे, त्याच्यासाठीच मला केलं आहे कोच म्हणून. तर ही तुम्हाला खूणगाठ बांधायचीच आहे. नाही केलं तर माझं एक स्टेटमेंट होती, म्हणजे माझं 3 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 6 फायनल खेळलो. ते 6 फायनल आमचे ऑल इंडियाचे पण होते, रणजी ट्रॉफी फायनल पण जिंकलो, देवधर ट्रॉफी फायनल झाली, बाकीच्या पण काही फायनल्स होत्या ऑल इंडियाचे टुर्नामेंट. अशा 6 फायनल झाल्यानंतर जे क्वार्टर फायनलला 3ऱ्या वर्षी हारलो, तर त्या दिवशी मला जे काढलं तर त्याचं मला मी स्टेटमेंट दिली होती, आय एम नॉट सरप्राईज. कारण एवढी रुथलेस मुंबई आहे. कारण तिथे तुम्ही मनाची खूणगाठ बांधून घ्या की तुम्ही परफॉर्मन्स नाही केला तर यू आर आउट. तू बरोबर बोललास की कॅप्टन जात नाही पण कोच जातो. त्यामुळे तुम्ही मनाची तयारी दोन्ही पण घ्या. मग जिंकलं की तुम्हाला हे पण मिळतं, हारलं तर, कारण ती म्हणून मुंबई आहे. तर तेवढं तुम्हाला ते घेऊन चालावं लागतं. म्हणूनच जगात मुंबई फेमस आहे. 2012-13चा सीझन जो तुम्ही जिंकलात, ओके, तर त्या सीझनमध्ये तुम्हाला आत्ता मागे वळून बघताना असं वाटतं का की तेव्हा काही मुंबई क्रिकेटच्या सेक्शन्समधून तुम्हाला आणि संघाचा जो कोर होता, तुम्ही, अजित, कर्णधार आणि बाकीचे तेव्हाचे जे प्रस्थापित खेळाडू जे होते, असं तेव्हा असं लूजली बोललं जायचं काय तेंडुलकर आला नॉकआउटला, सेमीफायनल खेळला म्हणून मुंबई जिंकली. पण तिथे क्वालिफाय होणं त्या कॉम्पिटेटिव्ह ग्रुपमधून, त्याच्याकरता तुम्हीच सर्वांनी शेवटी क्वालिफाय होण्यापर्यंत नेलं होतं. तर त्या सीझनबद्दल सांगा ना आम्हाला थोडं. हे आहे ना, म्हणजे सचिन तेंडुलकर खेळला असं म्हणून नाही, 100 वर्षामध्ये मुंबईची जी लिगसी होती त्याच्यामध्ये अनेक वेळा अनेक दिग्गज खेळले. म्हणजे तुला माहितीच आहे की 58 to 73 असे 15 वर्ष सलग खेळले. तेव्हा 101 दादा प्लेअर होते. म्हणजे अजित वाडेकरांच्या अंडर तर 4 वेळा सलग कॅप्टन्सीच्या अंडर आपण जिंकलेले आहेत. त्यामुळे खूप मोठे प्लेअर पण, कॅप्टन पण अनेक जण खेळले. तर तेव्हा तेंडुलकर सगळ्या मॅच नव्हता, तो काही मॅच होता. म्हणून मगाशीच सांगितलं की जेव्हा खेळतात हा बोनस असतो. मायनस ते असताना तुम्ही जिंकता का? तर अशा अनेक मॅचेस झाल्या की मायनस असतानासुद्धा आम्ही जिंकलो. त्यातला एक किस्सा सांगतो की आम्ही ना पहिल्या 3 मॅचमध्ये की 4 मॅचमध्ये आमचे पॉईंट्स खूप कमी होते, खूपच कमी होते आणि आम्ही ऑलमोस्ट क्वालिफाय होणार नव्हतो. आणि शेवटची लीग मॅच होती MP ला ॲट इंदोर. आणि त्या मॅचला असं वाटत होतं 323 काहीतरी आम्ही केलं होतं आणि त्यांना 323 करायचं होतं. आणि ते पण जवळ आले, एकदम क्लोज आले. आणि त्या मॅचला असं वाटलं की यार ही मॅच जर गेली तर आम्ही लीगच्याच बाहेर होतो. तर त्यावेळेला झहीर खानने एक स्पेल टाकला होता आणि झहीर खानने 5 विकेट काढले. एक स्टेज अशी आली होती की त्यांचा एक बॅट्समन आपलं पांडे म्हणून, त्यांचा ईश्वर पांडे, फास्ट बॉलर, त्यांनी अभिषेक नायरला एका ओव्हरमध्ये 4 6 मारले होते आणि त्यांना 6 रन पाहिजे होते फक्त. आणि त्यावेळेला सगळे फिल्डर बाउंड्री लाईनला असताना त्या नॉन स्ट्रायकरने त्याला सांगितलं पण की अरे बाबा तू सिंगल काढ आणि परत तू स्ट्राईक घे, मी एक बॉल थांबवतो म्हणून. तर तो त्या ग्लोरीमध्ये गेला आणि 6 मारून मॅच संपवायला गेला आणि तो आऊट झाला आणि आम्ही 6 रनने ती मॅच जिंकलो आणि आम्ही पुन्हा गेममध्ये आलो. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, शेक हँड करताना सांगितलं होतं की थँक्स तुम्ही आम्हाला रणजी ट्रॉफी दिलीत. तर त्याला कळलं नाही ते पटकन की काय तुम्ही रणजी ट्रॉफी दिली म्हणजे. म्हटलं आता तुम्ही आम्हाला रणजी ट्रॉफी दिली, याच्या पुढे आता आम्ही हरत नाही, आता आम्ही रणजी ट्रॉफी घेऊनच आम्ही जाणार. आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या मॅचेस, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल एकदम वन साईड झाल्या. तू फायनल जर बघितली सौराष्ट्राची तर आपले 2 दिवस आणि काहीतरी 1 तासभर चालली मॅच ती आणि ती मॅच जिंकलो. तर असे काही हे असतात की तुम्हाला कधीकधी नसतानासुद्धा आपण जिंकतो. अनेक वेळा असं झालं आहे की हा नाही आहे, तो नाही आहे, बरेच जण नाही आहेत, पण एक टीम म्हणून काय करतायत, टीम म्हणून तुमचा जम बसतो आहे का, तुमची ती घडी बसली आहे का, तुमचा तो कोर व्यवस्थित झाला आहे का, त्याच्याबरोबर हे आले तर बोनस. बरोबर, असं आहे. राईट. सर, मला तुमच्या कोचिंगच्या स्टिंटच्या 3 वर्षात विशेषतः ते IPLचं प्रस्थ मोठं झालेली तेव्हा तो पहिला सुरुवातीचा काळ होता. कारण पहिली 2-3 वर्ष IPLचे 2008, 9, 10चे 3 संगम, IPL नक्की काय याचा अंदाज आला. मग 2011 पर्यंत, अरे मला आठवतं 2010ला सौरभ तिवारीने फेमस स्टेटमेंट केलं होतं,
IPL चालू असताना कि आप रणजी ट्रॉफी में 200 रन करोगे ना तो भी छुपे ही रहोगे, यहाँ पे 30 रन करोगे स्टार बन जाओगे, हर घर में बच्चा बच्चा जानने लगेगा. त्यावेळेस प्रस्थापित खेळाडूंबद्दल आपण नंतर येऊ, जे ज्यांचं लहानपण मुंबईसाठी खेळायचं आणि भारतासाठी खेळायचं गेलं आहे, पण एक नवीन पिढी होती की ज्यांचं लक्ष IPL कडे जास्त आहे की काय. करेक्ट. ही जी तयार होणारी पहिली पिढी होती आणि स्टारडम आलेली. उदाहरणार्थ त्या ह्याच्यात म्हणजे रोहित तुमच्या काळापर्यंत तुम्ही मुंबईचा चार्ज घेईपर्यंत रोहित भारतासाठी खेळून गेला होता, अजिंक्य ऑलमोस्ट तिथे पोचला होता, सूर्या यादव आहे राईट. करेक्ट. धवल कुलकर्णी भारतासाठी खेळून परत आला होता, मग त्याला IPL मध्ये चमकण्याशिवाय पर्याय नाही डोमेस्टिक क्रिकेटपेक्षा. तो बॅलन्स साधायला तेव्हाची काही या मुलांशी काही झालेल्या एखादी चर्चा किंवा एखादा किस्सा काही तुम्हाला आठवतोय का? मला वाटतं त्यावेळेला तेवढं जरी IPL आलं होतं, म्हणजे IPLनी बाळसं धरलं होतं असं मी म्हणेन की 4-5 वर्षामध्ये बाळसं धरलं होतं, पण तेवढं झालं नव्हतं की ज्यांनी डोमेस्टिकला एवढा मोठा धक्का बसेल. कारण तिथपर्यंत डोमेस्टिकवर रणजी ट्रॉफीला तेवढी व्हॅल्यू होती. तर मला वाटतं लोक करायचे, रणजी ट्रॉफीला व्हॅल्यू द्यायचे. आज जसं झालं आहे, म्हणजे मला वाटतं 17-18 वर्ष IPLला झाली असतील, आज अनेक वेळेला असं वाटतं की IPLवरून होऊ शकतं आणि फोकस पण IPL, मग तो IPL ऑक्शन, मग ते मिनी ऑक्शन, मग एक सेक्शन असं झालं आहे की तो IPLचा सेक्शन आहे आणि एक सेक्शन आहे तो डोमेस्टिकचा सेक्शन आहे. तर त्यामुळे आता फरक पडला आहे, पण तेव्हा एवढं नव्हतं. म्हणजे मला आठवतं एक फॉर एक्झाम्पल सांगतोय, एक सूर्यकुमार यादवचं एक्झाम्पल सांगतोय. सूर्यकुमार यादव जसा खेळायचा तर त्याच्यासाठी IPL नव्हतीच, म्हणजे तो रणजी ट्रॉफीला IPL सारखीच बॅटिंग करायचा. म्हणजे मी त्याला एक शब्द दिला होता, एक नाव दिलं होतं, फ्री बर्ड. सूर्यकुमार यादव हा फ्री बर्ड आहे, तर त्याला फ्री राहू द्या. तो जर असा म्हणजे डिफेन्समध्ये खेळला, एकदम असं खेळायला गेला, टेक्निकली खेळायला गेला, तर सूर्या स्ट्रगल करेल. पण सूर्या जेव्हा शॉट्स खेळतो त्यावेळेला तो आपल्याला पण, स्वतःला पण, टीमला पण तो फायदा देऊ शकतो. एक किस्सा सांगतो तुला. एक सौराष्ट्र विरुद्ध मॅच खेळत होतो आणि त्याने आम्हाला फॉलोन दिला. तर फॉलोन दिल्यानंतर आमचं काहीतरी 50ला काहीतरी 3 आऊट झाले. आता जनरली फॉलोन दिल्यानंतर आपण वाचवायचं असं आपलं हे असतं, ध्येय असतं. तर हा जाताना मला फक्त बोलला की सर क्या प्लॅन है, क्या प्लॅन है, कैसा अप्रोच करू, क्या प्लॅन है. तर मला यू आर अ एंटरटेनर, तर तू जाके एंटरटेन कर, तू तेरा गेम खेळ. कारण मला माहिती होतं हा जर डिफेन्स करायला गेला तर हा स्ट्रगल करेल, तर एंटरटेन कर. त्यांनी पहिल्या बॉलला ज्या बॉलरने विकेट काढली होती त्यावेळेला सिली पॉईंट, शॉर्ट लेग, स्लिप गली असं अटॅकिंग फील्ड होती. त्याने पुढच्या 5 बॉलमध्ये 5 बाउंड्री मारले, सगळे फिल्डर गायब झाले, सगळे आपल्या बाउंड्री लाईनला, आणि पुढच्या 59 बॉलमध्ये त्याने 100 केले आणि मग मॅच वाचवली. सो हा जो माइंडसेट आहे, तर तिथे त्याचा स्ट्राईक रेट, त्याचा IPL यायच्या आधी पण त्याचा गेम तसा होता. सो काय काय प्लेअरसाठी ते तसंच आहे. राईट. आणि याच मुद्द्यावर थोडासा आता आपण एकदम जम्प कट करू की हा जो मुद्दा आहे आज, जो आत्ता आपण मी म्हणलं तसं की सूर्या यादवची पिढी असू दे, धवल कुलकर्णीची पिढी असू दे, ती मुलं भारतासाठी खेळायचं म्हणून क्रिकेट खेळायला लागली. आज तुम्ही जेव्हा महाराष्ट्रासारखा संघ 2024-25 साली केला, तिकडची मुलं IPL खेळण्यासाठी क्रिकेट खेळायला लागली आहेत. या 2 पिढ्यांमधलं अंतर आजच्या काळात रणजी ट्रॉफी कोचची भूमिका ही किती अवघड झाली आहे. कारण काय तो म्हणजे साध्या मराठीत सांगायचं म्हटलं तो थँकलेस जॉब झाला का, कोणीच विचारत नाही त्याला, अशा पद्धतीची भूमिका झाली आहे का ती? हा खूप चांगला प्रश्न अमोल तू विचारलास. कारण तुला मी सांगतो याचं एक हॉनेस्ट उत्तर असं आहे की मी तर म्हणेन की त्या मुलांचं, त्या जिथून कुठून येतात त्यांचं पण तर कौतुक करावं लागेल. सर्वात पहिला तर तो मुलगा आतमध्ये आला पाहिजे, त्या सिस्टममध्ये आला पाहिजे. सिस्टममध्ये कसा येईल, तू कसाही ये, तू IPL खेळ, नाहीतर T20 खेळ, नाहीतर रणजी ट्रॉफी खेळ, पण तो मुलगा सिस्टममध्ये तरी आला पाहिजे. सिस्टममध्ये येण्यासाठी त्याला काय पर्याय आहेत? आज तू म्हणाला की महाराष्ट्रासाठी हे केलं, महाराष्ट्रासाठी एक MPL हे केली, त्यांची MPL होते. त्या MPLमध्ये मी पाहिलं की अनेक मुलं म्हणजे ग्रामीण भागातून येतात, कोण कोकणातून येतो आहे, कोणी अजून कुठं रायगडमधून येतो आहे, अजून कुठून येतो आहे. तर त्यांना काहीतरी एक ना लाईफमध्ये एक स्वप्न दिसतं आहे की बाबा हा दरवाजा दिसतो आहे, तो दरवाजा मिळाला, तिकडे परफॉर्मन्स केला तर तो MPLमधून तो टीममध्ये येऊ शकतो, महाराष्ट्राच्या टीममध्ये. तिकडनं आला तर तो मुश्ताक अलीमध्ये येतो, मुश्ताक अलीला केला तर IPLचे टॅलेंट स्काउट बघतात. म्हणजे तो दरवाजा जो दिसतो आहे तो दरवाजा दिसतो तरी आहे. मग तू एकदा ये, मग इस्टॅब्लिश हो, खेळ, आणि मग तुझा गेम पुढे झाला तसंही होऊ शकतो. म्हणजे T20तून
तू रणजी ट्रॉफी पण येऊ शकतोस. आणि असंही आपल्याकडे 3 फॉर्मॅट आहेतच ना, व्हाईट बॉल आणि रेड बॉल तर आहेतच. काही प्लेअर रेड बॉलमध्ये पण हे असतात, काही प्लेअर व्हाईट बॉलमध्ये पण असतात. आपलं कसं होतं मेंटली, आपण काय करतो, जे रेड बॉलवाले आहेत तो व्हाईट बॉलवाले नाही खेळत, आपण थोडा म्हणतो अरे हे नाही खेळत, आणि ह्यांना पण म्हणतो की हे नाही खेळत ते नाही खेळत. पण स्पेशलिस्ट चालतो ना, आज स्पेशलिस्टचे दिवस आहेत. तो व्हाईट बॉलमध्ये जर इंटरनॅशनल खेळला तर महाराष्ट्रातर्फे किंवा कुठल्याही टीमतर्फे त्या प्लेअरने समजा जर इंटरनॅशनलला रिप्रेझेंट केलं, शेवटी तो इंटरनॅशनल प्लेअर होतो ना. त्यामुळे आपण त्यांना हे नाही करायला पाहिजे. कुठला प्लेअर जर येत असेल 2020मध्ये कुठल्याही अँगलनी, कारण त्याचं येणं जरुरी आहे, मला तरी असं वाटतं. सर आत्ता महाराष्ट्राचा उल्लेख झाला म्हणून माझ्या डोक्यात आलं की गेले 2 हंगाम विशेषतः आता आपण बोलतोय त्याच्या आधी तुम्ही जे 2 संघ केलेत, आधी महाराष्ट्र त्याच्या आधी तमिळनाडू, आणि मगाशी जो तुम्ही उल्लेख केला मुंबई 2013-14च्या हंगामानंतर, ती मला आत्ता म्हणजे हे तुम्हाला विचारायचं आहे की ते जरी जेव्हा ते संपलं तेव्हा ते साधारण कडूगोड चव होती, पण त्याच्याबद्दल बोलताना आत्ता तुमच्या मनात किंवा तुमच्या बोलण्यातून ते जाणवत नाही आहे. ते प्रयत्नपूर्वक आणावं लागलं का ते तसंच आहात तुम्ही, म्हणजे की सोडून देणं हे जमतं? अजिबात नाही अमोल, कारण ना माझा हा स्वभाव नाही आहे अजिबात. कारण मी एन्जॉय करणारा माणूस आहे, मी क्रिकेटनं जगणारा माणूस आहे, मी पॅशनेटली जगतो. आणि जेव्हा माणूस ना, क्रिकेटने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे, जिंकणं हारणं शिकवलेलं आहे. ते जिंकणं हारणं ना, ते मार्जिन त्याचा एवढा लो होऊ शकतो की 1 रनवर किंवा सुपर ओव्हरवर पण मॅच जाते. तर माझ्या आयुष्याचं माझं हे पण आहे की मॅच हरलो ते 1 रननी हरलो तरी काय झालं, शेवटी क्रिकेट तर खेळतो, त्यातनं शिकायला पण मिळतो. आणि एवढं आपण खेळलो म्हणून तर आपल्याला लाईफमध्ये बरंच काही करता आलं ना. तर हे गोष्टी तुम्ही जर कॅरी केल्या तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो लाईफमध्ये. मला अनेक वेळा विचारलं होतं की क्रिकेट रिटायर झालो ना, त्यावेळेला एक प्रश्न विचारला होता अनेक पत्रकारांनी की एनी रिग्रेट्स. तर मी त्यावेळेला त्यांना बोललो होतो रिग्रेट्स हा तुम्ही विचारून कसू शकता की रिग्रेटपेक्षा काय संधी मिळाली ते बघा ना. तुम्हाला संधी मिळते आणि संधी मिळाली ते अशा लोकांबरोबर खेळायची की ते ड्रेसिंग रूम तर बघायला मिळालं. ते मुंबईचं ड्रेसिंग रूम आहे, 2च ड्रेसिंग रूम आहेत इंडियामध्ये, एक इंडियाचं ड्रेसिंग रूम, दुसरं मुंबईचं ड्रेसिंग रूम, जे मोठं ड्रेसिंग रूम आहे, ज्याला आम्ही मोठं ड्रेसिंग रूम म्हणतो. तिथे एवढ्या लोकांबरोबर गावस्कर ते तेंडुलकर अशा दोघांबरोबर खेळायची संधी किती कमी लोकांना मिळाली असेल. मग ह्याच्यात रिग्रेट कसं आलं? मग रणजी ट्रॉफी चॅम्पियनशिप, मग प्लेअर म्हणून चॅम्पियनशिप, कोच म्हणून चॅम्पियनशिप. त्यामुळे रिग्रेट घेऊन किंवा काहीतरी मनामध्ये काहीतरी सर ठेवून जाण्यापेक्षा आपण खुशीने हे करावं, एक्सेप्ट करावं माणसाने. राईट. आणि मग त्याच नोटवर महाराष्ट्राच्या बाबतीत विशेषतः तुम्ही प्री सीझन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची गप्पा मारताना म्हणला होतात की रेकॉर्डमुळे असा अर्थ लावता येऊ शकतो का की एकमेकांसाठी खेळलं नाही तर संघ म्हणून तोटा होतो. ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड होतात अख्खा वर्ष, ती खरंच जाणवली का? तो खरंच महाराष्ट्र क्रिकेट संघ म्हणजे संघ म्हणून बळकट न होण्यामागे तो फॅक्टर आहे का, किंवा तुमची एकंदर असेसमेंट काय आहे महाराष्ट्र क्रिकेटच्या बाबतीत? मला वाटतं पहिले 3 महिने आहे ना, ते पहिले 3 महिने मला बघणं, मग ते कॅम्प करणं, ऑब्झर्व करणं, मॅचेस खेळणं, तयारी करणं, संघ बांधणी जी म्हणतो, त्या 3 महिने त्या तसं गेलं. आणि ते करत असताना खूप चांगलं पॉझिटिव्ह गेलं, खूपच पॉझिटिव्ह गेलं. कारण आम्ही 2 टुर्नामेंट आम्ही खेळलो, दोन्ही टुर्नामेंटला फायनलला वर गेलो. KSCAचा खूप चांगला अनुभव मिळाला आणि टीम तयार झाली. तर त्यावेळेला ना एक ती टीम आणि तो माहोल तयार झाला होता. तर मला वाटलं खूप चांगले करतील. पण त्यानंतर जसं जसं ते पुढे गेला, रणजी ट्रॉफी पुढे गेली, तर त्यावेळेला बऱ्याच काही गोष्टी म्हणजे जे एक लागतं ना की एक प्लेइंग 11 म्हणा की 15 किंवा प्लेइंग 11. ते प्लेइंग 11 एक तर 84 इयर्स जिंकले नाही आहेत महाराष्ट्रात. तर कुठेतरी एक प्रयत्न असतो की ह्यावर्षी आपण चांगलं करावं आणि पुढे जावं, कदाचित आपण जिंकावं. पण अल्टिमेट गोल आपला तो जिंकावंच हे असतं, बरोबर आहे. तर कुठेतरी जावं, पुढे जावं, आणि त्या दिशेची तयारी चालू होती. आणि मुलांमध्ये पण दिसत होतं की यार मस्त चाललं यावर्षी. बॉलर्स म्हणशील तो आदल्या वर्षी बॉलर दिसत नव्हते, यावर्षी 6-6, 8-8 फास्ट बॉलर दिसत आहेत, बेंच स्ट्रेंथ पण दिसते, म्हणजे सगळं पिक्चर दिसतं आहे. ते करत असताना कुठेतरी अरे मग प्लेइंग 11मध्येच एक गायब, मग दुसराच कोणतरी खेळतो आहे, मग एक तिसराच कोणतरी खेळतो आहे, मग ते पूर्ण ते म्हणजे विस्कळीत होते.
ती जी घडी बसायची यायला पाहिजे ती घडी विस्कळीत होते आणि मग एकदा का घडी विस्कळीत झाली मग तो पूर्ण पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळतो म्हणतो ना, असा माझा अनुभव होता. ओके ओके ठीक आहे. मला एक विचारायचं आहे तुम्हाला फक्त की रूढार्थाने समस्त म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये माहिती नाही मला, पण महाराष्ट्र राज्यात हा एक समज आहे की महाराष्ट्राचा क्रिकेटर हा महाराष्ट्राचा असतो म्हणून डावलला जातो. ते चित्र आत्ता कायम आहे, आधी होतं की नाही याच्यात आपण नको जायला होता, कारण की तेव्हा तुम्ही खेळाडू म्हणून इन्व्हॉल्ड होतात. आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे प्रशिक्षक म्हणून तुम्ही बघितलं आहे जवळून ऋतुराज गायकवाड, तेव्हा म्हणजे आतबाहेर गेले 4-5 वर्ष आहे, तर हा समज गैरसमज आहे का? तुमची असेसमेंट काय आहे? अजिबात नाही अमोल. मी तुला माझ्या पूर्ण क्रिकेटच्या 40-50 वर्षाच्या अनुभवातून सांगतो की जेवढं महाराष्ट्राचं क्रिकेट मी जवळनं बघितलं, मी ज्यांच्याबरोबर खेळलो, खूप चांगले क्रिकेटर्स होते आणि अनेक वर्ष खेळलो. एक आता कोच म्हणून सुद्धा मी खूप 41 वर्ष जवळनं बघतोय. असं होत नाही, असं कधीच होत नाही. याच्या आधी पण खेळलेत, खूप चांगले खेळलेले आहेत. आज तर उलट जास्त लिबरल झालं आहे. पूर्वी तर तेवढं पण नव्हतं, ते प्लेयर खूपच चांगले होते. आज तर खूपच तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. आणि तुम्हीच बघा, एक ऋतुराज गायकवाडचं तू उदाहरण घे, विषय काढला म्हणून सांगतोय. ऋतुराज गायकवाडला BCCIचे जे सिलेक्टर आहेत त्यांनी सगळ्या ठिकाणी कॅप्टन्सी दिली होती. दुलीप ट्रॉफी कॅप्टन, इराणी ट्रॉफी कॅप्टन, इंडिया ए कॅप्टन, सगळीकडे तो येतोय. CSK कॅप्टन. एवढं दिल्यानंतर आपला परफॉर्मन्स पण दाखवायचा असतो ना. शेवटी परफॉर्मन्सवर तुम्ही सिलेक्ट होणार आहेत. तिथे जर कॅप्टनची जर जागा असेल तर तो कॅप्टन पण होऊ शकतो, तो इंडियाचाही कॅप्टन होऊ शकतो. तिथे जागा असेल पण तिथे ऑलरेडी तिथे कॅप्टन सगळे आहेत लाईनीत. मग तुला प्लेयर म्हणून तुला हे करायला पाहिजे. मग प्लेयर म्हणून परफॉर्मन्स आहे का? त्या परफॉर्मन्समध्ये सातत्य आहे का? कुठल्याही प्लेयरने सातत्य दाखवायला पाहिजे. आज यशस्वी जयस्वाल, तू काही म्हटलं तरी यशस्वी जयस्वाल तिथे जातो आणि जगामध्ये वेगवेगळ्या जगामध्ये जाऊन परफॉर्मन्स करतो. तर त्याने त्याची जागा बनवली आहे. तर तुम्हाला ती जागा बनवण्यासाठी, इंडियन टीममध्ये येण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट परफॉर्मन्स करावा लागतो. आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली गेली होती. आता पुन्हा तुम्हाला 0पासून स्टार्ट करावं लागेल. तुम्ही परफॉर्मन्स करा. तुम्ही रणजी सीझनला 1000 रन करून बघा एक सीझनला. रेड बॉल क्रिकेट आणि व्हाईट बॉल क्रिकेट यात जमीन आसमानाचा फरक आहे. ज्या दिवशी समजेल की रेड बॉल क्रिकेट हे असं असतं, वाटलं तर तुम्ही जे रेड बॉलचे दादा लोक होते, एक उदाहरण म्हणून सांगतोय, वासिम जाफर हा दरवर्षी 1000 करायचा. त्याला विचारा की 1000 केलं तर काय होतं म्हणून. त्याने 1000 केलं तेव्हा टेस्ट पण खेळला आणि 1200 केल्यानंतर ड्रॉप पण झाला होता. तर तू 1000 कर, तू 800-1000 कर, ऑब्व्हियसली तुझी टीम पण चांगली होईल. आणि मग बघ सिलेक्टर काय करतात. मला 100% मान्य आहे हा मुद्दा. आणि हा मुद्दा मी सांगतो बऱ्याच जणांना. आज बरं झालं तुम्ही डोक्यात आलं म्हणून तुमच्याकडून तेच जाणून घेतलं. कारण गेल्या 10-12 वर्षात मी 2 उदाहरणं देतो या बाबतीत. विशेषतः महाराष्ट्रातल्या क्रीडा चाहत्यांसाठी आपण गप्पा मारतोय. एक केदार जाधव, की त्यांनी तो जो मोठा हंगाम होता त्याचा, महाराष्ट्र फायनल खेळला तो 12-13चा, करेक्ट राईट. त्या हंगामात त्यांनी 1100 रन्स केले. करेक्ट. आणि तो भारताच्या लिमिटेड ओव्हर्स टीममध्ये आला अचानक. 115 वन डे खेळला. बरोबर. परफॉर्मन्सवर खेळला. कारण त्याचा तो पूर्ण त्याचा कन्सिस्टन्सी जी होती त्या बेसवर एक ग्रेट सीझन गेला. फायनल खेळले, 1100 रन केले, तो खेळला, त्याला संधी मिळाली. आणि दुसरं उदाहरण श्रेयस अय्यर, की तो जो पहिला सीझन स्पार्क आला, 800 रन्सचा सीझन झाला, दुसरा सीझन 1300 रन्सचा केला, मग मागे वळून बघता येत नाही. करेक्ट. आत्ताच घे ना, हल्लीचीच गोष्ट घे, करुण नायर. बरोबर. 8 वर्षानंतर केला, पण त्याचा परफॉर्मन्स बघ. विदर्भातून खेळून, कर्नाटक सोडून विदर्भातून खेळून 8 वर्षानंतर वयाच्या 33व्या वर्षी कमबॅक केलं. सो तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागतो. राईट. ओके, थोडंसं मागे जाऊन आता परत आपण जो मेन टॉपिक आहे त्याच्यावर आपण थोडंसं भरकटलो कदाचित. तो जो एका कोचच्या दृष्टीने एकाच कर्णधाराबरोबर अख्खा हंगाम काम करणं हे किती महत्त्वाचं असतं, नंबर 1. आणि उपप्रश्न त्याचा की तुमचे जे मुंबईचे 3 सीझन होते, पहिल्या वर्षी वसीम जाफर बरोबर अख्खा हंगाम काम केलं तुम्ही, दुसऱ्या वर्षी अजित आगरकर जवळजवळ अख्खा हंगाम कर्णधार होता, सुरुवातीपासून शेवटपर्यंत होता. मध्ये एखादी मॅच त्याची मिस झाली असेल कदाचित. आणि 2013-14 मात्र 3 कर्णधार झाले. सुरुवात झहीरपासून झाली, मध्ये झहीर नव्हता तेव्हा आधी अभिषेक नायर, मग वसीम, शेवटच्या 2 मॅचेस जेव्हा झहीर नव्हता, क्वार्टर फायनल पण महाराष्ट्र विरुद्धची, तेव्हा वसीम कॅप्टन होता परत.
त्यांनी कितपत गाडी पुढे मागे होते आणि तो अनुभव कसा होता? पहिली गोष्ट म्हणजे आहे मुंबईसाठी पुन्हा सांगतोय डेव्हलप टीम आणि डेव्हलपिंग टीम ह्याच्यातला फरक. डेव्हलपिंग टीमला ज्यांची टीम डेव्हलपिंग असते समजा विदर्भात, त्यावेळेला असे विदर्भाचं नव्हते की त्यांचे प्लेयर इंडियाला खूप खेळत आहेत, त्यामुळे त्यांचे कॅप्टन ते अवेलेबल असायचे. कॅप्टनबरोबर नेहमी तुमची नाळ जर जोडली आणि ती लांबपर्यंत जोडली वर्षभर, मग ते दोघांना कळतं की एक दुसऱ्यांचे प्लस मायनस कळतात आणि एक अंडरस्टँडिंग होते, ती बॉन्डिंग जमतं. तर त्यामुळे असणं हे खूप चांगलं आहे. मुंबईसारख्या प्लेसला, मुंबईसारख्या ठिकाणी जी वर्ल्डची एक टॉप टीम आहे, त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा नाही करू शकत की प्रत्येक वेळेला तोच कॅप्टन असेल. बरं, तुम्ही नेहमी बघितलं तर पूर्वीपासून गावस्कर, वेंगसरकर, शास्त्री, सगळे मांजरेकर हे असे सीझनचे कॅप्टन असायचे. पण वर्षभरांत बघितलं तर तुमचे 3-4 कॅप्टन झालेले असायचे, ते त्या रिझनमुळे असायचे. मी प्लेअर म्हणून जे खेळलो, माझा पहिला सीझन मुंबईला, तर पहिल्या 4 मॅचला 4 कॅप्टन होते. त्यामुळे हे नवीन नाही आहे. हां, थोडंसं काय होतं की एक सेट झालेला कॅप्टन लगेच दुसरा आला तर त्याला परत तो, आणि तो खास करून इंटरनॅशनलवरनं आला तर खूपच मुश्किल होतं, कारण त्याचा फोकस तिकडे असतो. पण तरीसुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी ॲडजस्ट करायला खूप इझी होतं, कारण सगळे लोक इंडिव्हिज्युअली खूप स्ट्रॉंग आहेत. आणि जेव्हा ते प्लेयर इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग असतात, त्यांना आपापले रिस्पॉन्सिबिलिटी माहीत असते, मग ते इझी पडतं, ते कॅप्टनला पण इझी पडतं. त्यामुळे तो मुद्दा जो म्हणतो आहेस की कॅप्टन आणि कोचचं जर एवढे चेंजेस झाले कॅप्टन, तर मग मुंबईसारख्या प्लेसला निघून जातं. ओके. हां, ओके. आणि त्याच बाबतीत मला आता कॅप्टनबरोबर काम करण्याचं मला सर तुम्हाला हे खरंच विचारायचं आहे की त्या तुमच्या पहिल्या हंगामात तुमचे 2 खेळाडूंबरोबर थोडेसे खटके उडाले असं बाहेरून तरी आम्हाला वाटलं. त्याच्यावर खूप मोठा इश्यूही झाला. अजित आगरकर आणि झहीर खान एकच मुद्दा होता पण त्याच्या बाबतीत. पण त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही आणि अजित आगरकरनी एकत्र काम करून कर्णधारपद निभावलं. त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही आणि झहीरनी एकत्र काम करून मुंबई टीम क्वालिफाय झाली. सो हे मुंबई टीमच्या रक्तात आहे की तो विषय संपला, पुढे जाऊया का? तेव्हा तुम्हाला कन्सिडरिंग पुढचा हंगाम होता, प्री सीझन, तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन की जरी मी कोच असलो तरी एकत्र काम करायचं आहे, तर ते कसं तुम्ही घडवून आणलं? याच्यात तू दुसरा जो पॉईंट सांगितलास की पुढे जाऊन जिंकले आणि हे केले, ह्याच्यातच एक उत्तर आहे ना. तू बघ की याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे की मुंबई हे बघत नाही, बाकीच्या काही गोष्टी बघत नाही. पहिला पॉईंट होता खटके उडाले म्हणतोयस तू. खटके कशाला? मारामारी नाही म्हणत, अशी लिटरली फिजिकली मारामारी नाही म्हणत, पण आमच्या मुंबईच्या क्रिकेटच्या भाषेत आम्ही म्हणजे ड्रेसिंग रूम आम्ही बोलतो ना, कोणी काही केलं तर म्हणजे त्याला पडणारच आहे. त्याला म्हणजे कोणी चुकीचा शॉट खेळला, एखादा चुकीचा शॉट खेळला, आऊट झाला आणि काही गडबड झाली मॅचमध्ये की हारले, तर त्याला तर हे करतोच, ड्रेसिंग रूममध्ये त्याचा सत्कार करतोच वेगळ्या भाषेत. तर त्यामुळे हे सगळं होतंच. त्यामुळे खटके बिटके हे खूप नॉर्मल आहे. खटक्यांच्या पुढे काय, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. ते खटके घेऊन पुढे जातोय का, तो कॅरी करतोय का, तो इगो कॅरी करतोय का? तो इगो न कॅरी करता पुढे काय, तर पुढे आमच्या दोघांपेक्षा किंवा कोणापेक्षा मुंबई क्रिकेट जास्त मोठा आहे. तर हा जो मनात जो विचार येतो ना, तर तो तिथे बाकीला तुमचे खटके, तुमचे इगो, तुमचे सगळे बाजूला ठेवा आणि मुंबई आपलं प्राईम मोटिवेशन आहे. मुंबई जिंकली पाहिजे हा एकमेव मुद्दा असतो. मग आपण ते करतो ना, आपण शेकहँड करतो, चला लेट्स मूव्ह ऑन. आणि म्हणून ते हा हे झाला की रणजी ट्रॉफी जिंकलो, वन डेला पण फायनल खेळलो, मला वाटतं T20 पण सेमीफायनल खेळलो होतो. तर तो सीझन खूप चांगला गेला होता अजित आगरकरच्या अंडर. आणि मग मी अनेक वेळा, मी इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं अनेक वेळा, मी कॅप्टन लीडर याचा मी चाहता आहे. म्हणजे हा माझा खूप वीक पॉईंट आहे की कोण कॅप्टन चांगला, कोण श्रूड कॅप्टन. आणि त्याचा मी अनेक वेळा, कारण स्वतः मी असताना मी बघितलं आहे, हँडल केलं आहे, त्या ह्याच्यातलं अनेक इंटरव्ह्यूजमध्ये बोललो की 1-2 कॅप्टन जर बेस्ट कॅप्टन जर बघितले आयुष्यामध्ये, तो 1 रवी शास्त्री आणि 2 अजित आगरकर. आणि नंतर मला अनेक वेळा असं रिग्रेट झालं, यार ह्या अजित आगरकरनी लवकर का सोडली, किंवा रादर तो इंटरनॅशनल खेळला, 15 वर्ष खेळला, त्याचं इंटरनॅशनलचं सगळं झालं होतं, त्याला बॉडी साथ देत होती, झालं सगळं म्हणून त्यांनी केलं. पण मला त्यावेळेला असं वाटलं ह्याची कॅप्टन्सी बघितल्यानंतर की अरे ह्यानी 5-6 वर्ष लीड करायला पाहतं, मुंबई लीड करायला पाहतं, कदाचित हा इंडियाचा कॅप्टन झाला असता. इतकी ब्रिलियंट कॅप्टन्सीचे गुण त्याच्याकडे होते. आम्हाला एखादं उदाहरण सांगा ना त्या 2012-13च्या हंगामात. सांगतो ना, त्याचे अनेक क्वालिटीज जे मी रवी शास्त्रीमध्ये बघितले होते की स्ट्रेट फॉरवर्ड सिलेक्शनमध्ये,
ब्लंट, म्हणजे कुठेही त्याचा हँकी पँकी नाही की करू का नको का, तो माइंड क्लिअर, कोणाला करायचं आहे कोणाला नाही करायचं आहे, एक सगळ्यांना घेऊन पण करणार आणि तो ऑफिशियलला पण जे सांगायचं ते सांगणार, बाबा हे मला पाहिजे, हे असं असं आहे असं आहे. सर्वात बेस्ट पॉईंट होता की ही वॉज अ बॉलर्स कॅप्टन. आणि महत्त्वाचा गुण म्हणजे काय की जेव्हा वाईट होतं, जेव्हा बॉलरचे स्पेल नाही होत, खूप चांगले पॉईंट्स याचे मी बघितले की बॉलरचे जो चांगला होत नाही तेव्हा तो त्याला एनकरेज करायचा. हा एक सर्वात मोठा गुण. आणि तो बोलायचा की दिवसातनं तुम्हाला 4 स्पेल टाकावे लागणार, प्रत्येक स्पेल तुमच्याच फेवरमध्ये पडतील असे नाहीत, 4 स्पेल तुमच्याच, कारण तुम्हाला 18-20 ओव्हर टाकावे लागणारच, कारण 90 ओव्हरची मॅच आहे. तर 90 ओव्हरने प्रत्येकाला 5 बॉलरला 18-20च्या आसपास बॉलिंगचा हे होतं, कोटा येतो. त्याच्यात 4 स्पेल येतात, 3 किंवा 4 स्पेल येतात. तर 4ही स्पेल तुमच्या फेवरमध्ये येतील असे नाही, तुमच्या अगेन्स्ट पण जाऊ शकतील. तर त्यावेळेला तुम्ही हे करू नका आणि त्यावेळेला तो एनकरेज करायचा, त्यावेळेला तो मिडॉनला उभा राहून त्या बॉलरच्या पाठीवर हात ठेवायचा. ही गोष्ट मला सर्वात आवडली. आणि प्लस त्याचं ते एनकरेज करणं बॉलरला, ठीक आहे. दुसरा त्याचा ग्रेट पॉईंट मला कॅप्टन्सीचा आवडला. ग्रेट कॅप्टन जे असतात, मोठे कॅप्टन, क्वालिटी कॅप्टन, ते ऑलवेज क्रायसिसला स्वतः लीड घेतात. जेव्हा कधी विकेट पडली नाही तर अजित स्वतः बॉलिंगला यायचा आणि स्वतः बॉलिंगला येऊन तिथे ब्रेक थ्रू द्यायचा किंवा इन्स्पायर स्पेल टाकायचा, बाउन्सर टाकायचा, माहोल तयार करायचा. ॲटलिस्ट विकेट नाही पडली तर माहोल तर तयार करायचा. ही एक कॅप्टन किंवा लीडरची एक ग्रेट क्वालिटी मी बघितली आणि म्हणून मला तो सॉलिड आवडला. ओके, मला तुम्हाला आता 2 एक खेळाडू आणि एक सामना याच्याबद्दल स्पेसिफिकली विचारायचं आहे. एक म्हणजे तुम्ही बॉलर्स कॅप्टनचा उल्लेख केलात, त्याच हंगामात बॉलर्स कॅप्टन मुंबईचा कॅप्टन असताना आत्ताचा मुंबईच्या कॅप्टनचा डेब्यू झाला. शार्दूल ठाकूरचा डेब्यू त्याच सीझनमध्ये झाला 2012-13ला. करेक्ट. आणि तेव्हा शार्दूल ठाकूरला कंट्रोल नव्हता, वजन वगैरे सेकंडरी, बेसिक स्किलचा कंट्रोल नव्हता. पण तेव्हा तुम्हाला काय त्याच्यात एक्स फॅक्टर वाटला आणि तुम्हाला आत्ता शार्दूल त्यांनी गेल्या 12-13 वर्षात जे जे अचीव केलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटतं का, तुम्हाला वाटतं की जेवढं करायला हवं होतं थोडंसं कमी पडलं? तुम्हाला एकंदर काय वाटतं शार्दूल? मला पहिल्यांदा जेव्हा बघितला तेव्हा मला त्याला बघितलं की पाकिस्तानचा फास्ट बॉलर होता मोहम्मद शमी, मला त्याला बघितलं की त्याचीच आठवण यायची. त्याच्याकडे तशी ॲक्शन होती, त्याच्याकडे ब्रिलियंट ॲक्शन होती. दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे त्याच्याकडे स्पीड होता आणि तो 140 टाकायचा, जो की मुंबईमध्ये रेअरली कोणीतरी बॉलर आहे जे 140 तेव्हासुद्धा आणि आजही आपण स्ट्रगल करतो आहे. मुंबईला 135-140चा बॉलर शोधून सापडत नाही आहे. तर त्यावेळेला तो होता आणि तोच पॉईंट बघितला की ह्याच्याकडे पेस आहे. मग ते बाकीचं जाऊ दे, तो बॉल कुठे टाकतोय, वेव्हर टाकतोय, ही सगळी नंतरची गोष्ट. 2 गोष्टी होत्या, एक ॲक्शन आणि 2 स्पीड. मग कंट्रोल करायला काय वेळ लागतोय, जेवढा मॅच खेळेल, जेवढा प्रॅक्टिस करेल, या टीममध्ये खेळेल. आणि लकीली त्याला मुंबईसारखी टीम मिळाली की जिथे रनची काळजी नव्हती, कारण आमचा बँक बॅलन्स खूप चांगला असायचा. तर मुंबईसाठी खेळणारे बॉलर हे खूप लकी असतात, कारण मुंबईचा बँक बॅलन्स चांगला असतो बॅटिंगचा, रन्सचा. त्यामुळे तो त्याला ॲडव्हान्टेज मिळाला. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट शार्दूलचा की शार्दूल असं वाटतो की हा पोरगा म्हणजे इकडचा पालघरवर नाही येतो वगैरे, पण तो हुशार आहे. त्याने खूप लवकर त्यांनी ना आत्मसात केलं आणि पुढच्या 1-2 सीझनमध्येच, मला वाटतं पुढच्याच सीझनमध्ये त्याला ब्रिलियंट सीझन गेला आणि त्यांनी मला 35-40 विकेट्स काढल्या. त्याच्याबरोबर त्यांनी बॅटिंग पण केली होती आणि त्याचा स्पीड बघितला ना, इम्प्रूव्हमेंटचा स्पीड जो बघितला, जो ग्राफ बघितला, तो खूपच चांगला होता. आणि जो माणूस 10-1 वर्ष कन्सिस्टंट खेळतोय, फास्ट बॉलर खेळतोय 140वाला, आणि आपला मेंटेन करतोय, आपला फिटनेस मेंटेन करतोय, खेळतोय, आणि 10 वर्षानंतर त्याचं इंटरनॅशनलचं डेब्यू होतोय, ही एक खूपच कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे ही एक कुठल्याही क्रिकेटरला, फास्ट बॉलरला, कुठल्याही क्रिकेटरला मोटिवेशनल गोष्ट आहे. राईट. दुसरा मी तुम्हाला म्हणलं, मला स्पेसिफिक मॅचबद्दल, त्या दिवसाबद्दल विचारायचं आहे. 2013-14 नोव्हेंबर 2013 BKCला मॅच, मुंबई विरुद्ध दिल्ली. ती मॅच 2 विशेष गोष्टींमुळे, एका गोष्टीमुळे ती मॅच कोणाच्याच लक्षात राहत नाही, दुसऱ्या गोष्टीमुळे डोमेस्टिक क्रिकेटचे किडे आहेत माझ्यासारखे, त्यांच्या लक्षात राहते. एक लक्षात न राहणारी गोष्ट म्हणजे ती मॅच तेंडुलकरांची रिटायरमेंट वानखेडेला चालू होते, वानखेडेला होती, त्याच वेळेस ती क्लॅश झाली आणि संस्मरणीय ठरली, कारण काय फर्स्ट इनिंग्स टाय झाली. आत्ताचे जे BCCI अध्यक्ष आहेत
माझ्या मते 330 वगैरे काहीतरी होते, मला नक्की आठवत नाही, 310 330 काहीतरी होते. मिथुन मन्हासनी अमेझिंग 100 केले, 7 विकेट पडल्या होत्या, त्यांनी ऑलमोस्ट मॅच आणली. 10 रन हवे असताना झहीर कर्णधार असताना झहीरनी चेंज केले स्पाइक्स, परत बॉलिंगला आला आणि त्यांनी तो म्हणजे एवढ्या 100हून जास्त ओव्हर झाल्यानंतर त्याने तो बॉल आपटून विकेट किपर म्हणजे आदित्य तरेच्या डोक्यावरून 5 रन गेले होते, म्हणून ती फर्स्ट इनिंग टाय झाली. झहीरनी स्क्वेअर अप केलं, मी ती मॅच बघत होतो म्हणून मला एवढं नीट आठवतं. झहीरनी मिथुनला स्क्वेअर अप केलं, म्हणजे पहिला बॉल खेळणारा बॅटरला जसा मूर्ख बनवतो झहीर सारखा बॉलर, तसं त्यांनी मिथुन सारख्या मोठ्या बॅटरला 100 नंतर केलं आणि मॅच संपवली. ती फर्स्ट इनिंग टाय झाली. त्या मॅचचं एकतर ते मुंबई दिल्ली तेव्हा खरंच परत आलं होतं का ड्रेसिंग रूममध्ये, आणि दुसरीकडे ती तेंडुलकर रिटायरमेंट मुंबई ड्रेसिंग रूममध्ये कितपत डोकावत होती सारखी. नाही, मला आता आठवत नाही, म्हणजे मला तेंडुलकरची लास्ट मॅच होती हे सगळं माहीत होतं, पण मॅच खेळताना असं जाणवत नाही, कारण मॅच खेळताना आपण मॅचवर फोकस करतो. त्यामुळे ती मॅच मला आठवते. तू जसं म्हणालस की मॅच हे झाली होती, टाय झाली होती, आठवते. सेवाग खेळला होता, गंभीर खेळला होता, आशिष नेहरा पण होता, चांगली मॅच झाली होती ती, आणि ती मॅच टाय झाली होती. आणि सेकंड इनिंगला तुला जर आठवत असेल तर सेकंड इनिंगला त्यांना टार्गेट दिलं होतं काहीतरी 350 330 काहीतरी असं टार्गेट दिलं होतं. सेकंड इनिंगलासुद्धा त्याने 225 नो लॉस केला होता. मला त्या मॅचचं म्हणजे आश्चर्य म्हणजे काय वाटतं आहे की 225 नो लॉस असताना उन्मुखचंद 125 केले होते त्यांनी, आणि गंभीरने काहीतरी 50-60 करून तो रिटायर होऊन आला होता, आणि सेवाग बॅटिंगला आला होता, आणि सेवाग 40-45 काहीतरी बॅटिंग करत होता. आणि शेवटी ड्रिंक्स नंतर जे मॅन्डेटरी ओव्हर्स असतात 15 ओव्हर, त्या 15 ओव्हरमध्ये त्यांना 150चा काहीतरी टार्गेट होता, पण ती मॅच तिथेच त्यांनी थांबवली ती मॅच. तर मला वाटलं म्हणजे ही मॅच इंटरेस्टिंग करता आलीच ती, म्हणजे आजच्या T20च्या जमान्यामध्ये 150 म्हणजे काहीच नाही आहे. तर ती मॅच थांबवली, पण ती ओव्हरऑल मॅच खूप चांगली झाली होती. जसं तू म्हणतोयस की मुंबई दिल्ली ठीक आहे, म्हणजे आता ते कमी झालं आहे, ती पूर्वीसारखी ती रायव्हलरी आता राहिली नाही आहे, पण होत्या म्हणजे अनेक मॅचेसपैकी ती एक मॅच खूप छान झाली होती. राईट. ओके सर, वेळेअभावी आपण आता थांबू, पण जसं तुम्ही मागच्या वेळेसच प्रॉमिस केलं होतं आपण सारख्या गप्पा मारत राहू. खजिना जो आहे तुमच्याकडचा तो सगळ्या स्पोर्ट्स कट्टा परिवाराला खूपच मजा येते आणि शिकायलाही मिळतं. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की प्रशिक्षक पदाच्या 2 दशकांमध्ये तुम्ही ऑलरेडी सांगितलं आहे खंत असायचा प्रश्न नाही, ओके, पण आत्तापर्यंतच्या 2 दशकांमधला सर्वोत्तम क्षण कोचिंग करिअरमधला कुठला म्हणाल तुम्ही? शोधावं लागेल म्हणजे अनेक संस्मरणीय हे आहेत, त्यातला एक सर्वोत्तम नाही सांगता येणार, अनेक आहेत. म्हणजे मुंबई रणजी ट्रॉफी ॲज अ कोच म्हणून कुठल्याही माणसाला असं आवडेल की ज्या टीमला प्लेयर म्हणून पण खेळलं ती रणजी ट्रॉफी जिंकणं, आणि कोच म्हणून पण खेळणं ती जिंकणं. त्यानंतर फिजिकली चॅलेंज जे वर्ल्ड कप झाला इंग्लंडमध्ये, तो एक वेगळा चॅलेंज होता, एक वेगळा आनंद देणार होता. म्हणजे तो आनंद ह्या प्रोफेशनल क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये सांगू नाही शकणार, पण तो एक मानसिक समाधान देणार आणि एक समाजाला काहीतरी एक देणं लागतं म्हणतो ना, की त्या अँगलनी मला ती एक संस्मरणीय वाटलं. आणि एक तो खूपच मेमरी माझी खूप पॉझिटिव्ह मेमरी आहे. त्यानंतर आत्ता ओमानच्या ह्याच्यासाठी ओमानच्या गेल्या 3 महिन्यामध्ये जो आम्ही परफॉर्मन्स केला एशिया कपमध्ये, इंडिया विरुद्धची मॅच झाली ती, आणि मग वर्ल्ड कप क्वालिफायरला आम्ही सेकंड स्पॉटमध्ये आम्ही क्वालिफाय झालो. हे 3 महिन्याचं हे एक सर्वोत्तम म्हणजे संस्मरणीय म्हणतो आहे ना, की असे काही क्षण आहेत की अशा टीमकडनं की आपण जातो आहे, ह्या टीमला कोचिंग करतो आहे आणि ही टीम वर्ल्ड स्टेजला खेळते ज्याचं मोठं बोलबाला नाही आहे, म्हणजे डेव्हलपिंग टीम आहे ती. तर ह्या टीमचे असे परफॉर्मन्स खूप मनाला समाधान देतात. लवली. 2026च्या T20 वर्ल्ड कपला तुम्ही भारतात असणार आहात अख्खी स्पर्धा. त्याच्या आधी जमलं तर आपण परत एकदा कट्टा टाकू नक्की, किंवा त्या स्पर्धेनंतर मात्र नक्की टाकू. आणि मित्र हो, तुम्ही सुलक्षण सरांचे आजच्या गप्पांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. माझी खात्री आहे हा एपिसोड बघणं संपलं की तुम्ही पुन्हा एकदा जाऊन त्यांचे आधीचे 2 भाग जे आहेत ते सुद्धा परत बघाल. सुलू सर, पुन्हा एकदा तुम्ही आज आलात त्याबद्दल समस्त कट्टेकरींतर्फे मंडळ अत्यंत आभारी आहे. थँक्यू. आणि मित्रांनो, तुम्ही मात्र तुम्हाला बघितल्यानंतर जे वाटतंय ते कमेंट करायला विसरू नका. एपिसोड लाईक, हाईप, शेअर सगळं करा नक्की.
चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास सुलक्षण कुलकर्णी सर आणि अमोल कराडकर रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.